चला पंचांना विनंती असेल की सामना ताबडतोब चालू करून घ्या आणि 15 मिनिटांचा वेळ असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघास विनंती असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे शिवाजी. पॉवर प्लेचं षटक असल्याने हे षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज शिवाजी. तर फलंदाजीसाठी स्ट्राइक वरती आहे सागर आणि नॉन स्ट्राइक वरती आहे जगदीश. एक अनुभवी जोडी सागर आणि जगदीश, तितकाच अनुभवी गोलंदाज शिवाजी. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती शिवाजी यानं. पॉवर प्लेचं षटक हाताळते, महत्वपूर्ण षटक. कशा पद्धतीचं शिवाजी षटक हाताळले हे पाहायचं आहे. सामन्याला होत्या सुरुवात. स्ट्राइक वरती आहे तो सागर. पहिला चेंडू फटकावला क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आटोली स्पोर्ट्स संघाकडून. एक या धावसंख्येनं श्री गणेश होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 1. पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केले आपल्या संघाचं अकाउंट 1 या धावसंख्येनं खोललेलं आहे. पुढील चेंडू शिवाजी यांचा. या चेंडूवरती सुद्धा येईल 1 धाव. पंच आम्हाला कळवतात 1 धाव. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 2. बिनबाद 2. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. चांगली निर्धाव गोलंदाजी करतोय शिवाजी. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय, महत्वपूर्ण षटक. आणि पंचांचं बोट आकाशाकडे मध्ये होतोय. विकेटचं पतन. पहिला गडी बाद होतोय. सागर आमरक स्पोर्ट्स संघाचा पहिला फलंदाज बाद होतोय जगदीशला सरळ तंबूचा रस्ता धरावा लागतो आणि जगदीश यांची जागा घेण्यासाठी येत आहेत नवीन फलंदाज सुरेश यांना मात्र खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक असताना पहिलाच गडी तंबूचा रस्ता धरतोय. एक मोठी खेळी करायची होती परंतु मोठी खेळी करता आली नाही ती जगदीश यांना. जगदीश यांची जागा घेण्यासाठी येत आहेत सुरेश. चांगलं शिवाजी याचं पॉवर प्लेचं षटक असताना एक अनुभवी गोलंदाज, चांगली गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा प्रयत्न होता परंतु 1 धाव येईल आणि 1 या धाव आणि संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 3. शिवाजी एक अनुभवी चतुर हुशार चलाक गोलंदाज, चांगली गोलंदाजी. फटका खेळायला लेग स्क्वेअर दिशेनं येईल. 1 धाव. चेंडू जातोय गोसंख्य क्षेत्रात. पंच आम्हाला कळवतात 1 धाव. 1 या धावांशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती जोडला जातोय 4. 1 बाद 4. अत्यंत अनुभवी हुशार चतुर चलाक गोलंदाज आटोली स्पोर्ट्स संघाचा शिवाजी. एक क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला हा गोलंदाज. चांगलं जकडून ठेवले, आकडून ठेवले ते फलंदाजीला मोठे फटके खेळण्यापासून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यष्टरक्षकानं अपील केलं होतं परंतु पंचांनी अपील फेटाळलं गेलेलं आहे. हे षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 4. चांगलं निर्धाव षटक टाकलं शिवाजी यानं. अत्यंत अनुभवी हुशार चतुर चलाक गोलंदाज निघाला आटोली स्पोर्ट्स संघाकडून. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल लक्ष्मणला सुद्धा शिवाजीच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक अत्यंत चांगलं हाताळलं ते शिवाजी यांना. एक अनुभव होता क्रिकेटचा, एक मोठा अनुभव असलेला गोलंदाज. पुढील चेंडू गोलंदाजीसाठी गोलंदाज पहिला चेंडू 1 धाव येईल. 1 या धावानिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 5. 1 बाद 5. गोलंदाजी मार्कवरती आहे लक्ष्मण. पहिला चेंडू चांगला टाकला लक्ष्मण. सन्मान दिला या चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने, पण धाव मिळेल 1. पंच कळवता डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय 1 या धाव. चांगली गोलंदाजी राहिली आटोली स्पोर्ट्स संघाकडून. पहिलं षटक हाताळत असताना शिवाजी एक अनुभवी गोलंदाज चांगलं षटक हाताळलं. त्यानंतर लक्ष्मण सुद्धा त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज स्वतःवरती नाराज असेल कारण बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा परंतु अयशस्वी प्रयत्न. गोलंदाजी चांगली, गोलंदाज चतुर हुशार चलाक, चांगली निर्धाव तिकट गोलंदाजीचा मारा होतोय. आखूड टप्प्यावरती चांगली गोलंदाजी केली जाते. चांगला फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेनं. सरळ येईल उत्तुंग असा खणखणीत आणि दणदणीत षटकार आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या पोहोचते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 1 बाद 12.
चांगला उत्तुंग असा षटकार खेचला तो सागर यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. जुना बॉल द्यायचा आयोजक कमिटी, पंचांच्या सूचनेकडे लक्ष असू द्या. चेंडू पुरवायचा आहे मैदानात. आता मात्र गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, निर्धाव चेंडू टाकावा लागेल, कारण सागर याची बॅट तडपलेली आहे. मागील चेंडूवरती षटकार ठोकलाय. चांगला फॉर्म मध्ये आहे हा फलंदाज आणि या फलंदाजाच्या पायात बेडी ठोकावी लागेल. या फलंदाजासाठी कुठेतरी आठवली स्पोर्ट्स संघाला जाळं विणवावं लागेल आणि या जाळ्यात मासा फसवावा लागेल. पुढील चेंडू लक्ष्मण यांचा पुन्हा एकदा चांगला बॅक टू बॅक येतोय. दुसरा षटकार उत्तुंग आणि खणखणीत दणदणीत षटकार. गोलंदाजाची दिशा ओळखली, या फलंदाजानं टप्पा ओळखला आणि पुन्हा एकदा चांगला भिरकावलाय. मिड विकेटच्या दिशेने चांगला येतोय उत्तुंग असा दणदणीत आणि खणखणीत षटकार. आता मात्र गोलंदाजावरती प्रेशर असेल, गोलंदाजाला चांगलं कमबॅक करावं लागेल. एक मोठा फलंदाज समोर आहे सागर. सागरला मात्र थांबवून धरावं लागेल. सागरलाच्या बाबतीत कुठे रणनीती आखावी लागेल. पुढचा चेंडू लक्ष्मण यांचा चांगला चेंडू न सांगता होत्या. निर्धाव चेंडू, चेंडू सरळ जाऊन स्थिरावतोय तो यष्टरक्षकाच्या हातात. षटक संपलं, हे षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 1/18. शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक असतं आणि हे षटक हाताळण्यासाठी आठवली स्पोर्ट्स संघाकडून एक अनुभवी गोलंदाज येईल. कर्णधार कुणाच्या हातात चेंडू सोपवेल शेवटचं षटक हाताळण्यासाठी, कारण सागर सारख्या फलंदाजाला रोखून धरावं लागेल. एक आक्रमक फलंदाजी करतोय सागर. आता स्ट्राईक वरती गेलाय तो सुरेश. सुरेशला मात्र सागरच्या पावलावरती पाऊल ठेवून फलंदाजी करावी लागेल, कारण नॉन स्ट्राईकचा खेळाडू अत्यंत फॉर्म मध्ये खेळाडू आहे. त्याला कुठेतरी स्ट्राईक रोटेट करून द्यावी लागेल सुरेशला. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय नामदेव, एक अनुभवी गोलंदाज आटोली स्पोर्ट्स संघाचा. शेवटच्या 6 चेंडू टाकले, 6 चेंडू मध्ये किती धावा रोखू शकतो हा गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू न सांगता होते. चांगलं नावंजला गोलंदाज आहे नामदेव. स्ट्राईक वरती आहे तो सुरेश. सुरेशला मात्र कुठेतरी नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला स्ट्राईक वरती आणावं लागेल, कारण नॉन स्ट्राईकचा खेळाडू चांगला फॉर्म मध्ये आहे. चांगली फटकेबाजी केली मागील षटकामध्ये त्यानं. चांगला फटका खेळलाय, सरळ येतोय उत्तुंग असा दणदणीत आणि खणखणीत षटकार. सुरेश सुद्धा धावून देतोय की मी सुद्धा स्ट्राईक वरती असल्यावरती काही कमी नाही, आणि त्यानं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून धावून दिले. चांगला नामदेववरती हल्ला चढवलाय आणि येतोय दणदणीत आणि खणखणीत षटकार. आता मात्र नामदेवला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. सुरेशला सुद्धा रोखून धरावं लागेल. सुरेश सुद्धा आता चांगला, सुरेशची सुद्धा बॅट तडपलेली आहे. चांगला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. जेल होईल का? बबन दादा स्वतः जात आहे जेल वरती, परंतु थोडस अंबल होत आहेत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु सागर नकार देत आहेत आणि एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागते ते सुरेश याला. आता मात्र स्ट्राईक वरती जो एक आक्रमक फलंदाजी करणारा फलंदाज आलाय सागर. राहिलेल्या चेंडूवरती सागरच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतील का? पुढील चेंडू चांगला फटका खेळलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. झेल होईल का? आणि झेल हा जमिनीला दान केला जातो. सागर सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं महागात ठरू शकतं. राहिलेल्या चेंडूवरती सागर मोठे प्रहार करू शकतो आणि हे कुठेतरी अडचणीचं ठरू शकतं आटोली स्पोर्ट्स संघासाठी. क्षेत्ररक्षक जरूर नाराज असेल नामदेव, त्यानं चांगला प्रयत्न केला होता विकेट मिळवण्यासाठी, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही नामदेवला. पुढचा चेंडू नामदेवांचा. सागर चांगलाच फॉर्म मध्ये आहे आणि राहिलेल्या चेंडूवरती कशी फलंदाजी करतोय. चांगला फटका खेळा ऑफसाईडच्या दिशेने. या चेंडूवरती किती धावा येतील पंच आम्हाला कळतात. उत्तुंग असा षटकार. मागील चेंडूवरती जर झेल टिपला असता तर कुठेतरी धावा रोखल्या गेल्या असत्या, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही नामदेवाला आणि नामदेवने सुद्धा कमबॅक केलं नाही आणि येतोय उत्तुंग असा दणदणीत आणि खणखणीत षटकार. आणि या षटकाराशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 31च्या घरात 33 धावा जोडल्या जात्या धावफलकावरती. चांगली फलंदाजी मानावी लागेल. पुन्हा एकदा फटका चांगला मिड विकेटच्या दिशेने सरळ जातोय उत्तुंग आणि दणदणीत देतोय षटकार. झेल किती महागात पडला आटोली स्पोर्ट्स संघाला, कारण याच फलंदाजानं दणदणीत असे 3 षटकार ठोकलेले आहेत आणि शेवटचं षटक माघारी षटक ठरलं नामदेवाचं. सागरनं वैयक्तिक आपल्या सागरनं वैयक्तिक आपल्या 29 धावसंख्येची खेळी केलेल्या
टाळ्या वाजवायच्या सागरसाठी, कारण चांगली खेळी केलेल्या या फलंदाजानं. आणि शेवटचं षटक मागरं षटक ठरलं नामदेवांचं. शेवटच्या षटकामध्ये 21 धावा आल्या. अक्षरशः या गोलंदाजावरती हल्ला चढवला सागर यानं. विनंती असेल पंच, टीम मीटिंग कमी करण्यास द्यायचं नाही कोणत्याही संघाला, कारण ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची आहे. मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स मानगाव आयोजित शिवप्रतिष्ठान चषक 2025 अगदी सकाळच्या सत्रापासून आयोजक कमिटीने चांगलं आयोजकांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि चांगली दिमागदार ही स्पर्धा भव्य दिव्य असं आयोजन नियोजन या आयोजक मंडळीकडून केलेलं आहे. आटोली स्पोर्ट्स लवकर मैदानात सोडायचं आहे आणि आपले सलामीचे 2 फलंदाज तयार ठेवायचे आहेत. विजयासाठी धावा हव्या असतील 40, 39 धावा बनवल्या ते आमरक संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावा बनवले आणि 40 धावांचं लक्ष ठेवले ते आटोली स्पोर्ट्स संघाला. 18 चेंडूमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. 40 धावांचं लक्ष 18 चेंडूमध्ये. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करावी लागेल ते आटोली स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना. चला, आटोली स्पोर्ट्स संघाचे संघनायक विनंती असेल सलामीचे 2 फलंदाज मैदानात पाठवा, कारण क्षेत्ररक्षण सजवून झाले आमरक स्पोर्ट्स संघाकडून. पंचांना सुद्धा विनंती असेल की ताबडतोब सामना चालू करा. शेवटचा कॉल असेल. आटोली संघ सलामीचे 2 फलंदाज आपले ताबडतोब मैदानात पाठवा. आयोजक कमिटीला सहकार्य राहू द्या. आमरक स्पोर्ट्स संघाकडून क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल आमरक स्पोर्ट्स संघाकडून. आमरक संघाचा अतिरिक्त खेळाडू अनिल पॉवर प्लेचं षटक हाताळलं. अनिल कर्णधारानं अनिल वरती विश्वास ठेवला आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी अनिलला आमंत्रित केलंय. आटोली स्पोर्ट्स संघाकडून अनुभवी जोडी मैदानात जाते. विकास आणि लक्ष्मण अत्यंत अनुभवी जोडी या आटोली स्पोर्ट्स संघाची. विकास आणि लक्ष्मण वरती पुढील सामना आई माळादेवी स्पोर्ट्स कुसरोड विपक्ष भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की टॉस का बॉस मध्ये यायचं आहे आणि आयोजक कमिटीला सुद्धा विनंती असेल की आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचा आहे. कुसरोड संघाचे कर्णधार इथं हजर आहेत. आयोजक कमिटी लक्ष असू द्या. टॉस करून घ्यायचा आहे पुढील सामन्याचा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे अनिल. स्ट्राईक वरती आहे तो विकास आणि नॉन स्ट्राईक वरती आहे लक्ष्मण. अत्यंत अनुभवी जोडी आटोली स्पोर्ट्स संघाची. सुरुवातीच्या षटकापासूनच या जोडीला आक्रमक फलंदाजी करावी लागेल, कारण 40 धावांचं लक्ष आहे, मोठं लक्ष आहे. 18 चेंडूमध्ये 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक अनुभवी गोलंदाज तुमच्या समोर आहे अनिल आणि पॉवर प्लेचं षटक हाताळतो. कशा पद्धतीचा सामना करतील विकास, कारण विकासकडे क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. संघाची धुरा असेल विकासच्या खांद्यावरती. पहिल्या चेंडूला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, क्षेत्ररक्षण खराब आणि पहिल्या चेंडूवरती येतोय दणदणीत आणि खणखणीत चौकार. मेडॉनच्या दिशेने येतोय दणदणीत आणि खणखणीत चौकार. विकास आपले इरादे स्पष्ट करतोय की पुढची रणनीती विकासची काय असेल. अशीच फलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूपासून तुम्हाला आक्रमक फलंदाजी करावी लागेल, तेव्हा मोठ्या धावांचा तुम्ही पाठलाग करू शकता. आता मात्र गोलंदाज अनिल याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय तो विकास याने. क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला फलंदाज. पुढील चेंडू लक्ष्मण यांचा कशा पद्धतीचा सामना करतोय विकास. पुन्हा एकदा मोठा फटका दणदणीत आणि खणखणीत मिड विकेटच्या दिशेने येतोय. सरळ उतुंगा असा षटकार. पंचांचा हात वर जातोय म्हणजे इशारा करतायत 6 या धावांसाठी येतोय दणदणीत आणि खणखणीत षटकार. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार केलाय. आयोजक कमिटी थोडं लक्ष असू द्या. चेंडू पुरवायचा आहे. आयोजक कमिटीचा एक प्रतिनिधी. पंचांच्या इशाऱ्याकडे तुमचं नेहमी लक्ष असलं पाहिजे, कारण ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची आहे. तुमचा एक प्रतिनिधी दक्ष असला पाहिजे पंचांच्या इशाऱ्याकडे. विकासला मात्र कुठेतरी विकासासाठी जाळं विणावं लागेल. ते आमरक स्पोर्ट्स संघाला एक मोठा फलंदाज आहे आणि या मोठ्या फलंदाजाला कुठेतरी जाळ्यात अडकवलं पाहिजे. क्षेत्ररक्षणात सुधारलं पाहिजे आमरक स्पोर्ट संघाचं. लक्ष्मण मात्र कमबॅक करावं लागेल, कारण दोन्ही चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकलाय तोच मोठा फलंदाज आहे विकास.
चांगला चेंडू चेंडू मात्र फलंदाज काय नीटसा करताना चांगले चेंडून सांगता होते, निर्धाव चेंडून सांगता होते. आता मात्र कमबॅक केले लक्ष्मणनं. 2 चेंडूवरती मार खाल्ला असताना तिसरा चेंडू मात्र निर्धाव टाकतोय लक्ष्मणकडे सुद्धा एक अनिल चांगली गोलंदाजी करतोय. अनिलला सुद्धा माहित आहे की या मोठ्या फलंदाजाला कसं रोखून धरायचं. वाईटचा चेंडू होता परंतु फलंदाजाने बॅट गाठली आणि या चेंडूवरती धाव येणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. हा जर चेंडू सोडून दिला असता तर अवांतर धाव मिळाली असती परंतु विकास चेंडूवरती गेले आणि फटका खेळा परंतु या फटक्यावरती मात्र त्यांना काही धाव येत नाही आणि थोडं कुठेतरी गोलंदाजाला कानमंत्र दिला जातोय. टीम मीटिंग करायची अमरक स्पोर्ट. आपल्याला वेळेची मर्यादा असेल 15 मिनिटात 3 षटकं आपल्याला संपवायची आहेत याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू एक आक्रमक फलंदाज आहे विकाससाठी पुढचा चेंडू. पुढील चेंडूवरती येतोय मिड विकेटच्या दिशेनं दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि पंच कळत आहेत नो बॉल म्हणजेच असेल फ्री हिट. या चेंडूवरती मिळतील 7 धावा आणि हा चेंडू असेल फ्री हिट म्हणजे उघडा डोळे आणि पहा नीट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. थर्ड अंपायर नाही, मैदानावरील पंच जो निर्णय देतील तो मान्य करायचा आहे आणि टीम मीटिंग करायची नाही. चला मॅच कंटिन्यू चालू ठेवा. अमरक स्पोर्ट मैदानावरील पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणताही रिन्यू घेतला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. पंच आम्हाला कळतं पंच काय असेल या चेंडूवरती. नो नाही पंच आम्हाला कळवत आहेत म्हणजे फक्त 6 धावा जोडल्या जातील. गुणलेखकाने याची नोंद घ्यायची आहे. या चेंडूवरती 6 धावा जोडल्या जातील. पंचांनी नो बॉल दिलेला नाही. पुढील चेंडू चांगला फटकावला ऑफसाईडच्या दिशेने. या चेंडूवरती किती धावा मिळतील आणि पंच आम्हाला येतोय दणदणीत आणि खणखणीत चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 20. विकास आपल्या वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती खेळतोय. नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला मात्र अजून स्ट्राईक भेटले नाहीत. अत्यंत आक्रमक फलंदाजी करतोय विकास कारण विकासला माहिती आहे की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकात जो गोलंदाजी करतोय त्या गोलंदाजावरती हल्ला चढवावा लागेल, गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट करावं लागेल आणि तेच काम केले तो विकास. एक क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला विकास. आता मात्र स्ट्राईक मिळाले ते नॉन स्ट्राईकचा खेळाडू लक्ष्मणला सुद्धा विकास यांच्या पावलावरती पाऊल टाकून फलंदाजी करायला लागेल. आता चेंडू बाकी असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील 20. 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवेत 20. याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 20 धावा हवेत. दुसरं षटक हाताळतोय गोलंदाजी मार्क होती गोलंदाज शिवा यांना मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतात. पंचांचे हात समांतर रेषेत म्हणजे अवांतर धाव. पहिला चेंडू येतोय वाईटच्या स्वरूपात. या अवांतर धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 21 बिनबाद 21. पुढील चेंडू शिवा यांचा. चांगला फटका खेळाय मिड विकेटच्या दिशेने पुन्हा येतोय एक उत्तुंग आणि दणदणीत खणखणीत षटकार लक्ष्मण यांच्या बॅटमधून. लक्ष्मण सुद्धा सांगतात मी स्ट्राईक वरती असल्यावर फलंदाजी सुद्धा मी विकास यांच्यासारखीच करू शकतो आणि त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून येतोय षटकार. आता मात्र शिवायांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी धावा रोखावे लागतील. आता पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. असं क्षेत्ररक्षण राहिलं तर मात्र विजय आटोली संघाच्या बाजूने जाऊ शकतो कारण क्षेत्ररक्षण खराब राहिले अमरक स्पोर्ट्स संघाचं. गोलंदाजाला साथ भेटत नाही. क्षेत्ररक्षकाची पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या षटकावरती चौकार. पुढील चेंडू शिवा यांचा आणि लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वळतात आमच्याकडे. अवांतर धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 32. चांगली धावसंख्या उभारली. सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली ती विकास यांनी. एक क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला फलंदाज. पुन्हा एकदा फटका
मिड विकेटला जातोय, येतोय उत्तुंग असा षटकार. लक्ष्मण सुद्धा धावून देतोय की मला सुद्धा संधी मिळाली तर मी सुद्धा एक मोठे फटके खेळू शकतो. आता मात्र गोलंदाजी ढासळते ते आंबेक्स स्पोर्ट्स संघाची. कोणताही गोलंदाज विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आक्रमक फलंदाजी केली विकास याने आणि विजय खेचून आणला. अक्षरशः दुसऱ्या षटकात विजय खेचून आणलाय या जोडीनं. सलामीची जोडी आणि फलंदाज बाद होतोय. लक्ष्मण फक्त 2 धावांची गरज आहे. सलामीची जोडी बाद होते. दोन्ही फलंदाजीने आक्रमक फलंदाजी केली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेही प्रेशर घेतलं नाही या जोडीनं आणि चांगली फलंदाजी केली. आंबेक्स स्पोर्ट्स बॅकफूटवर या चेंडूवरती विजय खेचून आणेल का सागर? फक्त 2 धावा बाकी आहेत आणि शिवा कशा पद्धतीने या धावा रोखतोय? 2 धावा पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा लेग स्क्वेअरला चांगला फटका खेळला परंतु धाव येईल एकच. जुना बॉल द्यायचा आयोजक कमिटी. आता फक्त विजयासाठी 1 धाव हवे. मोठी धावसंख्या उभारली होती आंबेक्स स्पोर्ट्स संघानं परंतु गोलंदाजी चांगली प्रभावी गोलंदाजी राहिली नाही आणि विजय खेचून आणला तो आटोली स्पोर्ट्स संघानं. सलामीची जोडी अत्यंत फॉर्म मध्ये जोडी होती. चांगली जोडी खेळली आणि पंच वळतील आमच्याकडे. वाईट आणि विजय होतोय तो आटोली स्पोर्ट्स संघाचा. विजय टीमचं अभिनंदन आणि पराजय टीमचं सुद्धा आभार. त्यांनी सुद्धा आपल्या खेळाचं चांगलं प्रदर्शन केलं. दोन्ही टीमचं आयोजक कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार. यानंतर पुढील समालोचन आमचे बंधू विकास बने हे आपल्या मधुर आवाजात करतील. मी त्यांना विनंती करतो की पुढील मॅचचं समालोचन त्यांनी करायचं आहे. दीपक बने दादा हे समालोचन करतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन करायचं आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विठ्ठल. आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपले मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. विठ्ठल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विकास चांगली फलंदाजी स्फोटक फलंदाजी केली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना या फलंदाजांना सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. विकास यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. फर्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला विठ्ठल येडगे. तर नेक्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकास बने यायचे. दोन्ही फलंदाज हार्ड हिटर फलंदाज आटोली गावचे सुपुत्र. एका साईडला विठ्ठल तर दुसऱ्या साईडला विक्की बने.